इतके सारे सॉक्स। हे चित्र जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळतं। सॉक्स थोडे जरी जुने झाले किंवा जरा जरी फाटले, त्याचा कलर थोडा जरी डल झाला की आपण टाकून देतो। पण आम्हा बायकांना वस्तू अशा फेकून द्यायला आवडत नाही, त्याचा कुठे ना कुठे आम्ही वापर करतच असतो। तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये 12 अशा ट्रिक्स शेअर करणार आहे की ज्यामध्ये या जुन्या सॉक्सचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करू शकता। मी सांगितलेल्या ट्रिक्सपैकी एक जरी ट्रिक तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा अथवा नका करू, पण व्हिडिओ शेअर मात्र नक्की करा, जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल। चला तर मग बघूयात। पहिली ट्रिक आहे टेम्पररी किंवा चोर पॉकेट। बरेच जण ट्रॅव्हलिंगला जाताना चोर पॉकेट शिवून घेतात, पण ते शक्य न झाल्यास अशा पद्धतीने तुम्ही सॉक्सचा वापर करून लेगिन किंवा परकरला आतून पिन लावून चोर पॉकेट तयार करू शकता। दुसरी ट्रिक आहे हँड ग्लोव्ज। घरात साफसफाई करताना किंवा काचेच्या फ्रेम ज्या अगदी नाजूक असतात त्या साफ करण्यासाठी सॉक्सचा वापर करू शकतो। मार्केटमध्ये असे हँड ग्लोव्ज विकत देखील मिळतात, पण आपण घरीच जुन्या सॉक्सचा वापर हँड ग्लोव्ज म्हणून करू शकतो। त्यानंतर तिसऱ्या ट्रिकमध्ये काचेच्या किंवा काही मेटलच्या टोचणाऱ्या बांगड्या असतात, त्या घालताना वेळ लागतो किंवा काचेच्या बांगड्या तुटून इजा होण्याची शक्यता असते। शिवाय आपण बायका घाईत देखील असतो, मग अशा वेळी सॉक्सचा वापर उत्तम पर्याय ठरू शकतो। बांगड्या अगदी सहजपणे घालता आणि काढता देखील येतात। चौथी ट्रिक आहे नी पॅड। आता हा एक सॉक्सचा वापर तुम्हाला नक्कीच आवडेल। निमुळत्या बाजूने एकसारखे सॉक्स कट करून घ्यायचे, याचा वापर नी पॅड म्हणून करू शकतो। बाळ रांगायला चालायला लागलं की त्याला गुडघ्याला असे घालून बाहेर कुठेही नेऊ शकतो। बरेच जण ऑनलाईन विकत घेतात, पण जर आपल्याकडे नसेलच तर घरी बनवून देखील घेऊ शकतो। त्यानंतर पाचवी ट्रिक आहे रबर बँड। वेळेवर जर आपल्याकडे रबर बँड उपलब्ध नसेल तर आपण जी काही पाकिटं असतात ती बांधायला रबर बँड म्हणून सॉक्सचा देखील उत्तम प्रकारे वापर करू शकतो। सहावी ट्रिक आहे कर्टन टाय। रबर बँड म्हणून जसं आपण सॉक्स कट करून घेणार तसेच कट करून घ्यायची, त्याला एक मोठं बटन टाचून घ्यायचं आणि तयार आहे आपला इझी आणि अफोर्डेबल कर्टन टाय। बटनवर छान आर्टिफिशियल फ्लावर किंवा बटरफ्लाय सुद्धा लावू शकतो, म्हणजे त्याला खूप छान लुक येईल। सातवी ट्रिक आहे पोटली। आपण महागडी खड्यांची दागिने वापरतो, पण ती एकत्र ठेवली की ती खराब होतात। मग असे दागिने ठेवण्यासाठी ऑनलाईन पोटली किंवा बटवा देखील मिळतो, पण तो नसेलच तर अशा पद्धतीने जुन्या सॉक्समध्ये तुम्ही तुमचे दागिने गुंडाळून व्यवस्थित ठेवू शकता। त्यानंतर आठवी ट्रिक आहे ग्लास बॉटल कव्हर। काचेची बॉटल किंवा काचेचे कंटेनर हे खूप नाजूक असतात। प्रवासात कुठे जायचं म्हटलं की काचेची बॉटल नेणे आपण टाळतो, पण त्याला सॉक्सने असे कव्हर करून घेतले तर ते इझिली फुटणार नाही। प्रवासात एकदम उत्तम पर्याय आहे हा। शिवाय उन्हाळ्यात बॉटलमधलं थंड पाणी लवकर गरम सुद्धा होणार नाही। त्यानंतर 9वी ट्रिक आहे फ्लॉवर पॉट कव्हर। वेस्ट वॉटर बॉटलचा रियूज करून आपण जे फ्लॉवर पॉट बनवतो त्याला जुन्या कलरफुल सॉक्सचं कव्हर घातलं तर ते छान दिसेल। मी हे अशा प्रकारे तयार करून शू रॅकवर ठेवलं आहे। 10वी ट्रिक आहे अम्ब्रेला कव्हर। पावसाळा संपला की वर्षभर छत्री तशीच पडून असते आणि पुन्हा वापरायला काढतो तेव्हा त्यावर धूळ असते, तर मग जुन्या सॉक्सचा वापर करून आपण छत्री नीट पॅक करून ठेवू शकतो। त्यानंतर 11वी ट्रिक आहे विंटर हँड ग्लोव्ज। कडाकीची थंडी असेल तेव्हा किंवा बऱ्याच जणांना हाताला खूप घाम सुटतो, शिवाय गाडी चालवून तळ हाताला त्रास देखील होतो, मग अशा वेळी जुन्या सॉक्सचा वापर हँड ग्लोव्ज म्हणून आपण करू शकतो। हा पण खूप चांगला पर्याय आहे, तुम्ही नक्की करून बघा। आणि आपली शेवटची ट्रिक आहे पर्ससाठी। आपण बायकाच्या पर्समध्ये काय काय नसतं, कंगवा, क्लचर, नेल कटर, बरंच काही। मग जेव्हा आपण मोबाईल सुद्धा पर्समध्ये ठेवतो तेव्हा त्याला हमखास स्क्रॅच होण्याचे चान्सेस असतात, किंवा
काही वेळेस स्क्रीन डॅमेज सुद्धा होते. मग अशा वेळी सॉक्सला मोबाईल कव्हर म्हणून वापरू शकतो. शिवाय पर्समध्ये चिल्लर पैसे असतील तर ते वेळेवर दिसत नाहीत, उगा शोधत बसावं लागतं. मग अशा वेळी सॉक्सचा वापर खूप योग्य प्रकारे करता येतो. मी सुद्धा हेच करते. तर या सर्व ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. धन्यवाद.